हा माझा स्पष्टपणे आरोप आहे। त्यामध्ये कुठेही भुजबळ साहेबांना मी कधीही क्रॉस केलं नाही। भुजबळ साहेबांच्या भूमिकेवरही मी प्रश्नचिन्ह निर्माण केला नाही। खरं तर भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहे। हा जी.आर. दोनदा निघाला। पूर्वी पात्र होता, नंतर तो पात्र काढून निघाला। त्या संदर्भात त्यांची भूमिका, तो जी.आर. रद्द करण्यासाठी पंकजाताई काल गेले नाही, धनंजय मुंडेजी गेले किंवा इतर नेते गेले असतील, कारण ओबीसीच्या बळेवर ते लढतायत, त्याचा आम्हाला नक्की आनंद आहे। पण तो मूळ प्रश्न होतो सरकारने काढलेला 2 सप्टेंबरचा जी.आर. जो आहे तो रद्द करण्यासंदर्भात, जो ओबीसीच्या मुळावर आलेला आहे। ओबीसी समाजाचं प्रचंड तो जी.आर.मुळे नुकसान होणार आहे। या संदर्भात त्यांची भूमिका मला काही ते मांडत आहेत आणि त्या संदर्भातली आपली लढाई असली पाहिजे, त्यांची असू दे की आमची असू दे। राहिला मराठा समाजाच्या संदर्भात, मला इकडे भुजबळ साहेबही टार्गेट करतात, तिकडे जरांगे टार्गेट करतात। म्हणजे मला आनंद आहे की मी भुजबळ साहेबांचे आभार मानतो आणि जरांगे पाटलाचे आभार मानतो की दोघेही मला टार्गेट करून शिव्या देत असतील, तर यापेक्षा दुसरा मला आनंद नाही, असं माझं मत आहे। एकूणच हे 2 समाजाविरुद्ध भांडणं लावण्याची सुरुवात कोणी केली? आत्ताच्या महायुती सरकारने केलेली आहे। मग त्यामध्ये धनगरांना आदिवासीचं आरक्षण देतो म्हणण्याचा विषय असेल। आज जो धनगर समाज रस्त्यावर उतरलाय, किती वर्ष झालेत? 14 पासून आज 10 वर्ष 11 वर्ष झालेत। धनगर समाजांना आदिवासीचं प्रलोभन दाखवलं कोणी? आत्ताच्याच विद्यमान सरकारने दाखवलेलं आहे। हे काही लपून राहिलेलं नाही। आणि राहिला, ज्या वेळेस मी मंचावर गेलो होतो त्यावेळेस कुणबी मराठवाड्यातील ओबीसी मराठा समाजाच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा कुणबी असलेले 2800 नोंदी होते। मी विरोधी पक्षनेता होतो, अधिकृतपणे सांगतो। त्यामुळे तो विषय काढून की मी जे म्हणालो, ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये, तर त्या नोंदीनुसार त्यांना प्रमाणपत्र किंवा ओबीसी मधून द्यायचं असेल तर अजिबात आमचा विरोध नाही, त्यांना दिलं गेलं पाहिजे। ही काल पण भूमिका होती, आज पण भूमिका आहे। आता मलाही कळत नाही की भुजबळ साहेबांना एवढा संताप माझ्या संदर्भातला काय यावा। मी म्हणालो, मी तर कधी काही विरोधात बोललोच नाही, त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभा केला नाही। आता एवढंच म्हणालो मी, आता जरांगे हे जे पुराण चाललेलं आहे, तो जरांगे पुराण हा सुरू ठेवा, पण सरकार पुराण सुद्धा वाचलं पाहिजे ना। कारण जी.आर. कोणी काढला? सरकारने काढला, 2 सप्टेंबरचा जी.आर. पण ते आम्ही सरकार पुराण वाचतच नाही। आणि जरांगे म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी, अरे मूळ तुमच्या हक्कापासून वंचित करण्याचं काम, तुमच्यावर अन्याय करण्याचं काम, जसं ज्यावेळेस जरांगे पाटील त्यावेळेस तिथे दिले गेले, त्यावेळेस भुजबळ साहेब सुद्धा मंत्रिमंडळात आहेत ना। त्या ठिकाणी विखे पाटील जर जाऊन ते करू शकतात, तर कॅबिनेटमध्ये सुद्धा तो विरोध ते केले म्हणतात, मला आम्ही त्यांचं स्वागतच केलं। तर जरांगेच्या संदर्भात गुन्हा करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती? तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे। त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो। विजय, तुम्ही आता म्हटलं की विरोधी पक्ष नेते असताना तुम्ही जरांगेंच्या मंचावर गेले होते आणि त्यावेळी तशी भूमिका मांडली होती की आरक्षणाची मर्यादा वाढवून मग मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र किंवा ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावं। तुम्ही आजही या भूमिकेवर ठाम आहात? हे बघा, मी त्यावेळेस बोललो, आजही बोलतो, त्यावेळेस 2800 नोंदी होत्या। जरांगेंची भूमिका ही त्यावेळेस क्लिअर होती की ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं ना ओबीसी मधून घ्यावं। म्हटलं येस, नो डाऊट, दिलं पाहिजे। पण त्यांनी त्यानंतर आज जो जी.आर. निघाला आणि त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवत गेली, मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे, ओबीसी दिलं पाहिजे, ही त्यानंतर त्यांची भूमिका बदलली। काही वेळेस मी विरोध केला, मला जाताना अनेकांनी त्यावेळेस शिव्या दिल्यात, त्यावेळेसची भूमिका होती माझी। हे मी त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होम मिनिस्टर असताना मी त्यांच्याकडे तक्रार द्यायला स्वतः गेलो होतो, मला शिव्या देत आहेत, मला धमकी मिळत आहेत म्हणून। त्यावेळेस भुजबळ साहेब नव्हते,
मीच होतो आणि मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडलेली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा सांगितलं की नाही, सर्व मराठा समाजांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं पाहिजे आणि कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे. त्यावेळेस मी विरोध केला. स्वाभाविक आहे विरोध करणं. तुम्ही 2800 नोंदी भेटल्यानंतर जर तुम्ही देत असाल तर मी स्वागतच केलंय. पण त्याला धरून भुजबळ साहेब मला का टार्गेट करतायत याचं कोड असं आहे की सरकारमध्ये ते मंत्री आहेत, सरकारचं संरक्षण करून विरोधकांना टार्गेट करणं ही त्यांची भूमिका यातून मला दिसते आहे. हे पुन्हा मी सांगतोय. काल भुजबळ साहेबांच्या भाषणामध्ये एक मुद्दा त्यांनी अजूनही मांडला की जे लोक मराठा आरक्षणावरून सर्व वाद निर्माण करत आहेत त्यांचं मुख्य टार्गेट हे देवेंद्र फडणवीस आहेत, ओबीसी समाज नाहीये, असं त्यांचं म्हणणं. आता मला हे हास्यास्पद वाटतं. तो ओबीसी मधून मागत आहेत तर टार्गेट फडणवीस मुख्यमंत्री कसे असतील, देवेंद्रजी कसे असतील? मुख्यमंत्री टार्गेट देवेंद्र फडणवीस टार्गेट कसे असतील? ज्या वेळेस मग हा GR काढताना त्यावेळेस मग त्यांच्या टार्गेटला हे बळी पडले का? त्यांचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रेशर टाकला. त्या टार्गेटमधून सुटण्यासाठी मुख्यमंत्री बळी पडले काय? म्हणजे सरकार झुकलं काय असा त्याचा अर्थ होतो. आणि राहिला विषय की कोण कोणाला आता, म्हणजे एकीकडे ज्या सरकारने हे GR काढला आपण त्या विरुद्ध बोलत नाही आणि जरांगे तर काहीच आमचं वाटोळच केलंय. आम्ही जरांगेच्या समोर आमची भूमिका मांडलीच. पण आम्ही आता बघा, त्यावेळेस बावनकुळे जे होते तिथे पंकजा मुंडेताई आहेत, भुजबळ साहेब आहेत, सावे आहेत, जवळपास 8-9 ओबीसी मंत्री आहेत ना. मग तुम्ही तिकडे हा GRचं काय रिएक्शन, GR मुळे काय नुकसान होणार आहे? अरे सर्रास दाखले वाटले जात आहेत. कोणीतरी एक नागपूरचा नेता सांगतो की 28 दाखले दिलेत की 18 दाखले दिलेत. लाज वाटत नाही? एका 14 वर्षात 2014 पासून 25 पर्यंत ओबीसी समाजाला फक्त धुळे जिल्ह्यामध्ये 38,000 दाखले दिले गेले होते. आता ते 1,18,000 झाले एका धुळे जिल्ह्यात. मी माहितीच्या अधिकारात माहिती घेतली. काहीतरी बोलून आमचं म्हणणं, आजची माझी भूमिका तीच आहे, कालही तीच होती. ओबीसीच्या वाट्यातून देऊ नका, ओबीसीच्या वाट्यातून तुम्ही त्यांना काढून देऊ नका, तुम्ही त्यांना स्वतंत्र द्या. आणि ज्या नोंदी आहेत कुणबी मराठा, इथे तर कुणबी मराठाच नाही आहेत, कुणबी जैन आहेत, कुणबी सोनार आहेत. त्या गॅजेटमध्ये कुणबी इतरही अनेक 12 बलुतेदारांचे नाव आहेत. जो शेती करत होता तो कुणबी होता. पण मराठा कुणबी असणारे फक्त 28 नोंदी आहेत. त्यावेळेस होत्या, मी सांगितलं. तेवढ्यांना देण्यासाठी भूमिका होती. तो विषय घेऊन माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना काय साध्य करायचं आहे? छगन भुजबळांना